हाय हॅलो नमस्कार सखी. साडी हा खरं तर प्रत्येक स्त्रीचा वीक पॉईंट असतो. प्रत्येकाला सजण्या धजण्याचं निमित्त असेल तर त्यामध्ये साडी घालणं हाही खूप महत्त्वाचा भाग आहे. परंतु बऱ्याचदा आपलं जर वजन जास्त असेल तर साडीमध्ये आपण छान दिसू का? साडी कशा पद्धतीची नेसणं गरजेचं आहे? किंवा साडी घातली तर मी अगदीच जाड दिसेल हा समज होतो. परंतु साडी जर योग्य पद्धतीची निवडली तर साडीतही तुम्ही अगदी सुडोल सुरेख आणि सुंदर दिसाल. आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. वजनदार स्त्रियांना नेहमीचा प्रॉब्लेम म्हणजे साडी नेसली तर शरीर जास्त फुगल्यासारखं दिसतं. अंगावर साडी चोपून बसत नाही, साडीमध्ये शरीराचा आकार व्यवस्थित दिसत नाही. वजनदार स्त्रियांनीही योग्य पद्धतीने योग्य प्रकारची आणि व्यवस्थित सगळ्या ॲसेसरीज घेऊन साडी नेसली तर तुम्ही साडीतही सुंदर दिसाल. साडी नेसताना स्वतःची स्टाईल बनवा. अंगाला चोपून बसणाऱ्या आणि व्यवस्थित पिनअप करून साड्या नेसा, म्हणजे साडी छान दिसेल. पातळ, चोपून बसणाऱ्या आणि फ्लोरी असणाऱ्या साड्या निवडा. शिफॉन, जॉर्जेट, क्रेप, प्युअर कॉटन, ऑर्गान्झा या साड्या अंगाला छान चोपून बसतात. सूत पातळ असतं त्यामुळे फुगत नाहीत आणि छान बसतात. व्यवस्थितही न हालता बसायला मदत होते. साडीचा रंग गडद निवडा. गडद रंगाच्या साड्यांमध्ये शरीर बारीक दिसतं. डिझाईन अगदी नाजूक, बारीक, प्लेन निवडा. साडीच्या मधील डिझाईनसोबतच साडीचे काठही नाजूक आणि बारीक असावे. विना काठाच्या म्हणजे बॉर्डरलेस साड्याही निवडू शकता. काठ छोटे असतील तर पिन छोटी करता येते आणि साडीतील नाजूकपणा दिसतो. गडद रंगामुळे साडी उठून दिसते. बारीक डिझाईन, नाजूक काठामुळे पातळ मऊ साड्या व्यवस्थित नेसता येतात आणि नाजूक दिसतात. त्यामुळे शरीरही बारीक दिसायला मदत होते. पोटावर वात जास्त असेल तर साडी जास्त वरती किंवा पोटाच्या खाली नेसू नका, त्यामुळे वात अधिकच जास्त दिसतो. साडीचा आकार व्यवस्थित दिसत नाही, पोट अधिक फुगलेलं दिसतं. या उलट तुम्ही पोटाच्या वातवर जर साडी नेसली तर शेपर वियर किंवा पेटिकोटमुळे वात दबला जातो आणि आकार बारीक दिसतो आणि साडी ही व्यवस्थित बसायला मदत होते. साडीवरील ब्लाऊज निवडतानाही स्लीवलेस किंवा शॉर्ट स्लीव्हचा ब्लाऊज टाळा. त्याऐवजी हाफ, 3/4 किंवा फुल स्लीवचा ब्लाऊज निवडा. ब्लाऊज थोडंसं सैलसर असावं. खूप घट्ट ब्लाऊज निवडलं तर फॅट बाहेर दिसतं आणि दंड, छातीचा भाग खूप मोठा दिसतो. साडीच्या रंगाच्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊज निवडा, म्हणजे लूक छान येतो. ज्या साड्यांचे कापड खूप जास्त फुगणार किंवा जाड असतं अशा साड्या निवडू नका. जास्त फुगणाऱ्या आणि जाड कापड असणाऱ्या साड्या ताठ बसतात आणि फुगतात, त्यामुळे जाडी जास्त वाटते आणि साडी अंगाला चोपून बसत नाही. साडीच्या आतून शेपर वेअर वापरा, म्हणजे साडी छान चोपून बसेल. कमरेजवळ किंवा बांद्याजवळ साडी खूप घट्टसर न घेता थोडीशी सैलसर सोडा. खूप घट्ट साडी नेसली तर कमरेचा किंवा बांद्याचा, छातीचा भाग बाहेर वाटतो, त्यामुळे जास्त तब्येत दिसते. साडीचा पदर व्यवस्थित पिनअप करून खांद्यावर घ्या. पदर हातावरती फ्लोरी घेत असाल तर शरीराचा आकार जास्त दिसतो व तब्येत अधिक जास्त दिसून येते. या सगळ्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही साड्या योग्य पद्धतीच्या निवडल्या आणि विशेष टिप्सने नेसल्या तर नक्कीच साडीत तुम्ही अगदी सुंदर सुडोल दिसायला मदत होते. साडीची लांबी आणि उंची भरपूर असावी, म्हणजे साडीच्या निऱ्या म्हणजे प्लीट्स भरपूर येतात. प्लीट्स एकसारख्या आणि सरळ बनवून पिन करा, म्हणजे साडी चोपून बसते. या फोटोमध्ये असतील अशा प्लीट्स केल्या तर छान साडी दिसायला मदत होते. आत्ता आपण जे फोटो पाहत आहोत त्या स्त्रियाही वजनदार आहेत, परंतु त्यांनी साडी छान चोपून गडद रंगाच्या आणि व्यवस्थित पिनअप करून नेसलेल्या आहेत, त्यामुळे त्या अगदी छान दिसतात. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. ब्युटी टिप्स, किचन टिप्स याबद्दलचे बरेचसे व्हिडिओ आपण सखी या चॅनलवर पाहू शकता. तुम्ही आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती फॉलो आणि सबस्क्राईब करू शकता. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.